ब्रँडेड स्पोर्ट्स शूज. थँक्यू सो मच पूर्वी यादव आणि थँक्यू सो मच भावेश कालेकर. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतं राजेंद्र भोईर सर. थँक्यू सर, या आपलं सहर्ष स्वागत. गेम इज ऑन. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 बॉलर कंपल्सरी. पहिला पॉवर प्ले साठी संभाजी. हॅलो. तर आजच्या या रजनीमध्ये दुसऱ्या फेरीला सुरुवात होत असताना आई एकविरा कोल्हारे संघाच्या विपक्षात किंजल 11 आई एकविरा हंबरपाडा संघ नक्कीच चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी मिडविकेट रिजन मध्ये खेळून काढलाय. भूषणच्या बॅटमधून येतोय तो चौकार. चांगली बॅटिंग राहुल करतोय. राहुल खरं तर राहुल आणि संकेत ही सलामीची जोडी आहे. जोरदार अपील आणि इथून सिंगल कॅरी कंप्लीट केली जाईल. यस, लेग बायच्या स्वरूपातली धाव असेल. आमचे अंपायर खरं तर खुरम नजे सर खूप छान अंपायरिंग, त्यांचे भरपूर अनुभव आहे. खूप चांगल्या स्पर्धा ते मॅनेज करतात आणि आज अंपायरच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेग अंपायर तुम्ही बघू शकाल. खूप चांगला निर्णय दिलाय खुरम सरांनी, कारण की ज्यावेळी गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये येतो ना, त्यावेळी डिसिजन देणं खूप कठीण होऊन बसतं. त्या कारणास्तव अचूक निर्णय मी तर म्हणेल या ठिकाणी देण्यात आला तो खुरम सरांकडून. खूप छान अंपायरिंग या स्पर्धेमध्ये नक्कीच राहिली आहे आणि जी सुरुवात पाहिजे किंजल 11 आई एकविरा अंबारपाडा टीमला, अशी संकेत आणि राहुल इथून करून देण्यामध्ये यशस्वी होईल का बंटीच्या विरोधात. खरं तर एक बाउंड्री आली आहे, पण त्यानंतर बंटी कमबॅक करतोय आणि नेक्स्ट बॉल क्लीन बोल्ड प्रत्युत्तर दिले आपल्या गोलंदाजीने आणि दांडी गोल केली आहे ती मात्र संकेतची. फलंदाज आउट. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र पहिल्या सलामीचा फलंदाज आउट झाला. रन्स फक्त 6 आहेत. बंटीच्या 5 चेंडूमध्ये 6 रन्स आहेत. आता नवीन बॅट्समन मैदानावरती इन झालाय. रोशनला संधी देण्यात आली. एक आपल्या बॅटिंगचं प्रदर्शनही त्यालाही करता येईल अशी एक मोठी मॅच आणि मोठ्या मॅच मध्ये रोशन वन डाऊनच्या भूमिकेत. अपील जोरदार, मागे चेंडू डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट, स्टंप वरती चेंडू लागलाय पण पंच तटस्थ आहेत. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट झाला. एक ओव्हर मध्ये रन झाले तर मात्र एका विकेटच्या मोबदल्यात धावा 7. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीमला रिक्वेस्ट, टाइम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेमध्ये. कालही आणि आजही देखील बऱ्याचशा टीमला टाइम मॅनेजमेंट बद्दल पेनल्टी देण्यात आलेले आहेत. उद्या देखील जे संघ पहिल्या मॅच मध्ये खेळणार आहेत त्या दोन्ही टीमला आमची रिक्वेस्ट असेल की आपण उद्या 6:30 वाजता रिपोर्टिंग करा, जेणेकरून 6:45ला पहिला चेंडू पडेल आणि पहिला सामना सुरू होईल. अदरवाईज तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 1 ओव्हर 7 धावा आहेत. 1 विकेट इथून आलेली आहे, ती मात्र आई एकविरा किंजल 11 अंबारपाडा टीमची. आणि पहिले ओव्हर खूप छान टाकली ती मात्र बंटीनंतर संभाजीकडे ओव्हर गेलेले आणि आता रोशन अंबारपाडा टीमसाठी काय करेल हे बघायचंय. पहिल्यांदा एक मोठ्या मॅचमध्ये त्याला, जिथे विराट कोहली ज्या पोझिशनवरती बॅटिंग करतो ना त्या पोझिशनवरती रोशनला चान्स मिळाली
आणि या चान्स मिळाल्यानंतर जर का रोशननं बॅटिंग केली तर संघामध्ये एक परिपूर्ण बॅटर म्हणून त्याची एक नवी ओळख निर्माण होईल आणि ती ओळख निर्माण करण्यासाठी त्याला आजच्या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल कारण समोर आई एकविरा कोल्हारे एक चांगला संघ आहे जो मात्र 2 हात करण्यासाठी सक्षम आहे आणि सज्ज देखील आहे. गोलंदाज तयार होईल तो मात्र संभाजी. पहिलाच बॉल संभाजीचा. विकेट किपर जयवंत हजारे. काय एनर्जी आहे जयवंत हजारे यांची. विदाऊट प्रॅक्टिस आज मैदानात उतरलेत पण विकेट किपिंगमध्ये महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकतील इतकी एनर्जी आहे त्यांची. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा रोशन. चेंडूवरती अजून नजर बसलेली नाहीये. शॉट भारी आहे. बरोबर चेंडू रडार मध्ये होता पण विकेट आली आहे. बाउंड्री लाईन टच कॅच पकडली आणि रोशन इथून आउट होईल. 0 वरती खरं तर 1 रन करून रोशन इथून आउट होते. थँक्यू डेझर. थँक्यू. नवीन बॅट्समन भूषण शिंगेवरती आता जबाबदारी आली. खरं तर त्याने नवीन खेळाडूला लॉन्च केलं होतं पण रोशन 3 बॉलमध्ये 1 रन्स करून आउट झालाय. बंटी आणि त्यानंतर संभाजीचा देखील स्पेल चांगला राहिला. विकेट आली आहे खात्यात आणि आता खरं तर या ओव्हरमध्ये जर का रन्स आल्या नाही तर किंजल 11 आई एकविरा अंबरपाडा पहिल्याच इनिंगमध्ये थोडासा बॅकफुटवर ढकलला जाईल कारण फक्त रन्स आहेत त्या 7. शॉट भूषणच्या बॅटमधून ऑन साइडला. खेळाडू तिथे तैनात कल्पेश होता. फेक केली लगेच प्रत्युत्तर दिलं त्याने. क्विक रिॲक्शन. सिंगल रन आणि धावा मिळतील त्या 8. चला यानंतर मॅच होणार आहे जावा 11 आणि त्याचबरोबर माज 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करा. कट केला चेंडू राहुलने समोर. स्वतः गोलंदाज पुढे धावला. कव्हर मध्ये फिल्डिंग होईल. आणखीन एक सिंगल जोडली जाईल. 9 धावा आल्यात. 2 बॉल 2 सिंगल आल्यात. आई एकवेरा कोल्हाऱ्याचा बॉलिंग अटॅक आणि त्या परफेक्ट बॉलिंग अटॅकने खरं तर किंजलीलो नांबारपाडा टीमला सध्या अजूनही सिंगल डिजिट मध्येच धावा संख्या आहे. म्हणजे डबल डिजिटचा आकडा देखील अजूनपर्यंत त्यांना गाठू दिला नाही. इतका चांगला स्पेल सध्या संभाजी पडतोय आणि इथून गिअर बदलावाच लागणार आहे तो मात्र भूषण शिंगेला. समोर होतं. कट केलंय गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. अनिल गायकवाड चेंडूच्या मागे भरधाव वेगाने अनिलची रनिंग पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि आखिरकार थ्रो केला अनिल गायकवाडने. बारा धावा आणि मागे फिल्डिंग चुकीची झाली आहे. खराब फिल्डिंग ने हा चौकार. वाईट प्लस चौकार. वाईट प्लस चौकार. रन्स मिळतील 5. रन्स आल्या तिथून 5. मोठी उलट फेर झाली. ते 17 धावा आता ऑन बोर्ड आल्यात. जयवंत हजारे आणि मागे जे स्लीपर मध्ये जे खेळाडू होते यांनी खरं तर अशी मिस्टेक करायला नको होती जिथे मात्र रन्स फुकटच्या 5 गेल्यात. किंजलीलो अंबारपाडाला ज्या रन्स थांबवल्या होत्या बंटी आणि संभाजीने त्या 5 फुकटच्या धावा. धावसंख्येचा मोठा पंच टीमच्या खात्यात गेला आणि स्कोर पोहोचलाय तो मात्र धावसंख्या 17. 1 बॉल बाकी आहे संभाजीचा पण या 5 धावसंख्येने एक रणसंख्येला एक आकार आला आणि एक थोडा कॉन्फिडन्स नक्की वाढेल फलंदाजांचा. 4 ओव्हरमध्ये किती रन्स इथून संघ उभारेल. राहुल आणि भूषण ही जोडी आणि ही जोडीच संघाला 40च्या आसपास घेऊन जाऊ शकते. अंतिम बॉल. बॅट ब्रश फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवलाय. यावेळेला सिंगल कंप्लीट आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि रन्स आहेत 9च्या करंट रन रेटने 18 धावा आहेत. आई एकविरा किंजल 11 अंबारपाडा टीमच्या.
4 ओव्हर 20 मिनिट्स, 20 मिनिटमध्ये विदिन 20 मिनिट्स आपली फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. आई एकविरा कोल्हारेने तो टाइम मॅनेज केलाय. जयवंत हजारे, अनिल गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम बरोबर अगदी ज्याप्रमाणे घड्याळाचे काटे फिरतात ना, तसं क्लॉकवाईज बरोबर त्यांनी आतापर्यंत 2 ओव्हर कंप्लीट केल्या 10 मिनिटाच्या आत. इथून पुढे देखील 10 मिनिटाच्या आतमध्ये 2 ओव्हर ते पूर्ण करतील. आणि जावा 11 आणि त्यांच्या विरोधात माज 11चे कॅप्टन आपण दोघांनीही टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये या. यानंतर 2 दामतचे संघ आणि 2 दामतच्या संघामध्ये मात्र एका बाजूला यंगस्टर असतील आणि एका बाजूला एक्सपिरियन्स असे खेळाडू, एकीकडे ज्युनियर आणि एकीकडे सिनियर अशी यानंतरची मॅच असेल. 2 ओव्हर 18 धावा. राहुल आणि भूषण एकाला तरी एक मोठी इनिंग खेळावी लागेल. आई एकविरा कोल्हाऱ्याच्या बॅटिंगचा अंदाज त्यांना पहिल्या इनिंगमध्ये आला असेल, कारण जयवंत हजारेने टॉस करताना सांगितलं की पहिली मॅच आम्ही चेस करताना जिंकलोय. त्यामुळे पहिली चेसिंग केलेली आहे या टीमने. त्यामुळे या संघाच्या विरोधात एक मोठा स्कोअर करावा लागेल, कारण त्यांच्याकडे सर्व षटकार किंग आहेत. अनिल गायकवाड असेल, कल्पेश असेल, प्रमोद, त्यानंतर बंटी, संभाजी, म्हणजे सिक्सर मारणारे फलंदाज या टीमकडे आहेत. 2 ओव्हर 18 धावा. तिसऱ्या ओव्हरला शुभारंभ. पहिला बॉल कैलासच्या पहिल्याच बॉलवरती मिड ऑफच्या डोक्यावरून खेळाडू पोहोचतोय लॉंग ऑफचा आणि चेस संपलाय. चेंडू सीमा पार पोहोचलाय. चौकार. क्युडीज आहे. MTC लाईव्ह वरती ही स्पर्धा आणि कित्येक आमचे क्रिकेटचे असंख्य चाहते जे या स्पर्धेला पाहतात. पुन्हा एकदा राहुलचा शॉट ऑन साइडला. कैलास स्वतः पुढे जात होता. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. 2 रन घ्यायच्यात आणि ही फेक पोहोचेल तोपर्यंत रन्स होतील 2. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू होता तरी देखील 2 रन्स. विकेटच्या दरम्यान धावगती चांगली आहे. रन्स पोहोचल्या टोटल 24 वरती. कैलासने मागच्या मॅच मध्ये संघाला खरं तर एक विकेट टेकिंग ओव्हर टाकली होती. आता या धावसंख्येला थोडासा पॉज देणं गरजेचं आहे, कारण आता मागच्या 2 बॉलमध्ये जर आपण बघितलं तर 6 रन्स आल्यात आणि मागच्या ओव्हरमध्ये आलेल्या फुकटच्या 5 धावा, अशा टोटल जवळपास 11 धावा 2च बॉलमध्ये आल्यात आणि एकूण धावसंख्या ती 24. शॉट भारी आहे राहुलचा ऑन साइडला. पुन्हा खेळाडू 2 तैनात आहेत. आता चेंडू येईल. दुसऱ्या रन साठी थांबवलं भूषण आहे, पण ओव्हर थ्रो बॅकअप झालं नाही. 2 कंप्लीट झाल्या आणि तिसरी साठी देखील निघालेत. जिथे 1 होती तिथे 3 धावा दिल्यात. एकीच्या जागी 3 धावा. फिल्डिंग मध्ये अशा धावा समोरच्या टीमला खर्च करणं आणि स्कोर इथून 3 धावांनी वाढेल. धावसंख्या 27. 3 धावा इथून टीमला मिळतील आणि 27 हा स्कोर आहे. 3ही बॉल आणि 3ही बॉल वरती धावा आल्यात. तर मात्र कैलासच्या स्ट्राइक वरती आता भूषण आलाय. चांगला बॉल टाकलाय कैलासने. कमबॅकची गरज होती. रन्स येत होत्या. असा डॉट बॉल येणं गरजेचं होतं आणि 4 बॉल समाप्त. 27 धावा आहेत. अंडर 40 म्हणजे 40च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न नक्की असेल आई एकविरा कोल्हारेचा, कारण आता हवामान थोडंसं दमटे, थंडी पडलेली आहे आणि आता पाहिजे तसे षटकार जात नाही आहेत. त्यामुळे कमी स्कोर देखील चांगला होऊ शकेल. शॉट हवेत आहे. कॅच होईल का? आणि पकडली आहे कॅच. विकेट आली आहे. भूषण इथून आउट. डीजे बजाव. थँक्यू डीजे. चला चला बॅट्समन लवकर आपण तिथे पोहोचा. कैलासने विकेट कमावलेली आहे. खरं तर आई एकविरा कोल्हाडेकर फिल्डर्स खूप चांगले आहेत. विकेट किपिंग मध्ये जयवंत हजारे खूप छान विकेट किपिंग करत आहेत. त्यानंतर बाउंड्री लाईन वरती प्रमोद आहे, कल्पेश आय थिंक, आणि याच फिल्डिंगच्या जोरावरती बॉलर्सला खरी ताकद मिळत असते.
धावसंख्या 27 आहे. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आलेत, जिथे कैलासच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे, समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ कडे चेंडू सिंगल वरती थांबवलंय आणि या सिंगलने तिसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 28 धावा आहेत. आई एकविरा किंजल 11 अंबारपाडा टीमच्या 28 धावा. चला दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करा, जावा 11 टीम कॅप्टन आणि माज 11 टीम कॅप्टन, कारण इनिंग संपली की लगेच आपण टॉस करू. आणि बॉलिंग अटॅक किती चांगला राहिलाय बघा. 28 धावा 3 ओव्हरमध्ये. आता शेवटचा ओव्हरचा खेळ आणि तिथे बॉलर्स मयूर, मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने 3 विकेट कमावल्या होत्या आई एकविरा कोलारे टीमसाठी, तो मयूर आला. यंगस्टर आहे ज्याच्यावरती संपूर्ण टीमने विश्वास टाकलाय आणि या पहिल्या टुर्नामेंटमध्ये त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये, खरं तर रोहित शर्माने देखील आशिया कपमध्ये अर्शदीप सिंगला वापरलं होतं डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून. तो आशिया कप जरूर भारतीय संघाने गमावला होता, पण त्यानंतर अर्शदीप सिंगने जी इम्प्रूव्हमेंट केली आणि त्यानंतर जो एक वेगवान बॉलर म्हणून संघाला एक चांगला बॉलर मिळाला, त्याबद्दल रोहित शर्माचं कौतुक की पहिल्यांदा अर्शदीप सिंगला त्यांनी डेथ ओव्हरमध्ये आजमावलं आणि तो सक्सेसफुल देखील ठरला. गोलंदाज तयार मयूर टीम कोलारेकडून. पहिलाच बॉल हवेत खेळलाय योगेश, फटका इथून कॅच ड्रॉप झाली. मिड विकेटला 2 धावा. तिसरीचा कॉल, आता पुन्हा फिल्डिंग मिस झाली आणि यावेळेस बघायचं आता जयवंत हजारेंनी पकडलं, विकेट आली आहे, रन आउट. डीजे बाजा. फलंदाज इथून आउट झालाय. राहुल आउट झालाय. नवीन आलाय तो निशांत. वेगवान चेंडू होता, पुन्हा विकेट किपर जेडीने सोडलाय चेंडू. सिंगल रन. एकंदरीत जर खराब फिल्डिंग जर पाहिली ना तर वाईट प्लस तो चौकार 5 धावा, त्यानंतर 1 होती तिथे 3 आल्या, त्या 2 7, मागे देखील 1 आली, 8 ते 9 धावा जवळपास मिसफिल्डने गेलेले आहेत. त्यामुळे अशा धावा म्हणजे जो स्कोर 29 पर्यंत तो स्कोर 20च्या आसपास असता. गोलंदाज मयूर खूप छान बॉलिंग करतो. लास्ट ओव्हर मध्ये समोर येतो राहुल. योगेश चांगला बॉल आहे. विकेट किपर जयवंत हजारे खूप छान, विदाऊट प्रॅक्टिस आहे, सातत्याने त्यांचा सराव नसतो, त्या कारणास्तव खरं तर चेंडूवरती नजर आणि त्यानंतर पकड. आणखीन एक वेगवान बॉल, डायरेक्ट हिट झालेला नाहीये, पण बॅट्समन घसरलाय, त्या कारणास्तव ही विकेट येईल. रन आउट. फलंदाज आउट. आहे 2 बॉल बाकी आहेत, 31 आहेत. मयूर हा यंग टॅलेंटेड बॉलर आहे एकवेरा कोल्हारे साठी, तर एक नवा 5वा चेंडू बघायचा आता. विकेट किपर जेडी हजारेचा थ्रो आणि विकेट आणखीन एक येईल का? रन आउटची
डीजे मास्टर खूप छान सुंदर गाणी इथे वाजवत आहेत. एक शेवटचा बॉल 31 रन्स. शेवटचा बॉल तोही विकेट किपरच्या हातामध्ये. थ्रो पोहोचेल तोपर्यंत रन्स घ्यायची आहे. आणि या दरम्यान काय घडलंय, या दरम्यान घडलंय काय, दुसरी घ्यायची आहे आणि चेंडू निसटलाय. भागम भाग चालू आहे. आणि या दरम्यान आय थिंक अंपायर कुरमबाईंचा इशारा येतो की 2 धावा, 3 धावा, 2 धावा. यस, रनआउट साठी रेफर केलंय. बघायचं आता की एक्झॅक्ट किती धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि कुठे नक्की रनआउट आहे की नाही ते बघायचं. पहिल्या धावेसाठी ज्यावेळी फलंदाज धावला त्यावेळी लास्ट बॉल वरती किती रन्स आहे त्याचा डिसिजन येईल. बॅट्समन एक्झॅक्ट कोणत्या पोझिशनला आउट झालाय हे देखील बघितलं जाईल. जावा 11 आणि त्याचबरोबर माज 11 टीमच्या कॅप्टन टॉस साठी या लवकर. चला, दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. जावा 11 आणि माज 11. जावा 11चे कॅप्टन आलेले आहेत. माज 11 टीम कॅप्टन टॉस साठी या आपण लगेच. दोन धावा शेवटच्या बॉलवरती असतील आणि 33 धावा झालेल्या आहेत त्या किंजल 11 अंबरपाडाच्या आणि 34 धावांचा टार्गेट आहे आई एकविरा कोल्हारेला. चला, माज 11 टीम कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस साठी या. जावा 11चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि खुर्रमबाईंच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जावा 11 टीम कॅप्टन आप जल्दी आइए टॉस के लिए. माज 11 टीम के कॅप्टन आप भी जल्दी आइए. 34 धावांची गरज आहे आई एकविरा कोल्हारे टीमला क्वालिफाय मॅच मध्ये एंटर होण्यासाठी. त्यांना 34चं टार्गेट आहे. 24 बॉल आणि 34. जयवंत हजारे आणि त्यांच्या साथीला बंटी सलामीच्या भूमिकेत चाललेत आणि एक स्वप्न घेऊन आलेत आज. जरी प्रॅक्टिस कमी झाली असली तरी मैदान आम्ही जिंकणार, ही मॅच जिंकणार या अनुषंगाने मात्र पहिली सलामी स्वीकारलेली आहे. 34 करायच्यात आणि खुरमबाई आपण माज 11चे कॅप्टन आलेत, जावा 11चे कॅप्टन आहेत. आपण पुढील मॅचचा नेक्स्ट मॅचचा टॉस करून जा खुरमबाई. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. पुढील मॅचचा टॉस इथे केला जातोय जावा 11 आणि माज 11 मध्ये. एका बाजूला माज 11 म्हणजे ज्युनियर टीम आणि दुसरीकडे जावा 11 म्हणजे सिनियर टीम. टॉस जिंकला जावा 11 टीमने. डिसिजन येईल. टॉस जिंकला जावा 11. बॉलिंग जावा 11 बॉलिंग स्वीकारली आहे. बॅटिंग असेल माज 11. मीर तुम्हाला बॅटिंग करायची नेक्स्ट मॅच मध्ये. चला, आपले दोन्ही ऑफिशियल अंपायर आपण मैदानावरती लगेच रवाना व्हा. यस, जावा 11 टीमचे कोच बबलू भाई यांना आता एक जबाबदारी निभवावी लागेल. चला, लगेच अंपायर कुरमबाई आपण ऑफिशियल अंपायर. चला, पुढील इनिंग आपल्याला इथून 20 मिनिटं संपवायचे. 34चं टार्गेट जावाबाई यांच्या नावाने ही स्पर्धा भव्य नाईट क्रीडा स्पर्धा आहे. 15 डिसेंबर पासून सुरू झालेली ही स्पर्धा. 6 रात्रीमध्ये ही स्पर्धा तुम्ही अनुभवणार आहात. आजची ही दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ सध्या सुरू आहे आणि आई एकविरा कोल्हारे टीमला 34 धावांचं लक्ष देण्यात आलंय. म्हणजे आई एकविरा टीमच्या सपोर्टरला जणू काही 24 बॉल 34 धावा म्हणजे माफक आव्हान आहे. इथून हे आव्हान जर ते पार करतायत तर आज त्यांची पहिल्या नाईट टुर्नामेंटमध्ये थेट क्वालिफायच्या मॅचमध्ये एंट्री होईल. आणि जर का
किंजल 11 आई एकविरा हंबारपाडा हा स्कोर इथे डिफेन्स करतोय, तर हाही संघ क्वालिफाय मध्ये पोहोचेल. बघायचं आता 24-34 ची बॅटल कशा पद्धतीने फलंदाज इथून आपला डाव सावरतील आणि गोलंदाज आपल्या गोलंदाजीने ती किमया करतील. चला मी विनंती करेल, रिक्वेस्ट असेल बोथ टीम, आपण गुड गेम, चांगला खेळ आपला इथून 24 बॉल मध्ये होईल. 34 चा टायगर जयवंत हजारे, जेडी भाई जे नेहमी फॉर्म मध्ये असतात आणि गोलंदाजाच्या चेंडूवरती नजर ठेवून ज्यांचे शॉट असतात ते जेडी अर्थात जयवंत हजारे ऑन स्ट्राईक. आणि पहिला वेगवान बॉलर तेच तर्रार भूषण शिंगे. पहिला बॉल काय शॉट आहे, हाताला स्पर्श करून अडवलाय चेंडू, अडवलाय लास्ट मोमेंटला. वा गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. आणि या दरम्यान धावा 2. शॉट एक चपराक लगावण्याचा प्रयत्न होता जेडी भाईचा, पण मागे फिल्डिंगही तेवढी ताबडतोब झाली. स्वतःला स्ट्रेच केलं, दोन्ही पाय खरं तर त्याने स्ट्रेच केले आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवताना अंबारपाड्याचा हा फिल्डर. चला चला जस्ट वेल घेऊ नका, फिल्डिंग पोझिशन मध्ये पोहोचा. 20 मिनिटांमध्ये खरं तरी मॅच नक्की कंप्लीट होईल, कारण हे सर्व चतुर आणि चाणाक्ष खेळाडू आहेत. शॉट जेडी भाईचा हवेत आहे, विकेट किपरच्या आसपास चेंडू होता आणि कॅच पकडलीये. पहिला झटका, जयवंत हजारे आउट. डीजे बजाव. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर जीवनदान मिळालं होतं जयवंत हजारेला, पण दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट किपरच्या हातामध्ये झेल सोपून जयवंत हजारे आउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होतात. आणखीन एक हार्ड हिटर आई एकविरा कोलारे टीमचे अनिल गायकवाड. यावेळेस मैदानाच्या आत जोरदार अपील आणि बॅट चिकडा. अनिल गायकवाड शून्यावरती आउट. मोठी विकेट टीम अंबारपाड्याच्या खात्यात. जावा करायच्यात, त्यामुळे आता थोडं कॅल्क्युलेटिंग क्रिकेट टीम आई एकविरा कोलारेला खेळावं लागेल, कारण 34 धावा आणि समोर क्वालिफाय मॅचची एंट्री. त्यामुळे सोबत एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे, ज्या संधीचं सोनं करावं लागेल. प्रमोद आणखीन एक सिक्सर किंगला मैदानावरती पाठवण्यात आलंय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 2 बॅक टू बॅक विकेट घेतल्यात भूषण शिंगेने. म्हणजे भूषण शिंगे इज ऑन हॅट्रिक नाव. प्रमोद साठी हा वेगवान चेंडू. खरं तर किंजल 11 अंबारपाडा संघाचा हा डेंजरस बॉलर आहे, ज्याच्या विरोधात फलंदाज सावध पावित्र्याने खेळतात. जयवंत हजारेने सुरुवात चांगली केली होती. पहिला चपराक लगावणारा चेंडू जर चौकार गेला असता तर कदाचित भूषणला थोडंसं माइंड डिस्टर्ब करता आलं असतं. पण आता 4 बॉल 2 रन्स. समोर येतो प्रमोद. शॉट प्रमोदच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला पार करत चेंडू. रोशन पाटला करतोय, पण वेग भरपूर आहे. चेंडू चाललाय सीमा पार. So much DJ. लास्ट बॉल प्रमोदन ड्राइव्ह केला, समोर खेळाडू आहे. सिंगल कंप्लीट.
ओव्हर कंप्लीट झाली. 7 धावा झाल्यात आई एकविरा कोल्हारेच्या. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 27 धावा संख्येचे, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 9 रन्स करायचे. प्रत्येक ओव्हरमध्ये 9 धावा जर केलं तर एकविरा कोल्हारे हा विजय इथे संपादन करेल. पण भूषण शिंगेने जशी बॉलिंग केली तशी इतर बॉलरला बॉलिंग करावी लागेल किंजल 11 अंबरपाडा टीमच्या. कारण मॅचेसमध्ये आपण कधीही मॅचला कलाटणी देऊ शकतो. यावर्षी कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये बरेच रेकॉर्ड घडलेत, काही घडत आहेत आणि बरेचसे रेकॉर्ड मोडले देखील जातील. खरं तर बॅटरच्या माध्यमातून 2 रेकॉर्ड झाले कर्जत तालुक्यात यावर्षी स्पर्धामध्ये, जिथे जय ताडोबा कळम संघाच्या तन्मय बदेने धोत्रेच्या स्पर्धेमध्ये 8 बॉलमध्ये सलग 8 षटकार मारले, तर कोल्हारेच्या सुमित गोमारेने वंजारपाडाच्या स्पर्धेमध्ये जरी तो त्या चेंडूवर हिट विकेट आउट झाला असेल तरी 7 बॉलमध्ये 7 चौकार सुमित गोमारेने लगावले होते. आणि एक अशी मॅच झाली होती हेदवलीच्या मैदानावरती जी मागच्याच गुरुवारी, तिथे आंबिवली संघाचे 3 रन्सवरती 7 विकेट आउट झाले होते आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बॅट्समनने 17 धावा केल्या. 3 ओव्हरमध्ये 20 झाल्या आणि मालेवाडी संघाला 21 धावा न करू देता आंबिवली संघ क्वालिफाय झाला होता. म्हणजे एखादी ओव्हर देखील आपल्याला मॅचमध्ये विजयापर्यंत घेऊन जाऊ शकते, फक्त ते षटक आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद फलंदाजांमध्ये पाहिजे. पहिलाच बॉल, प्रमोदचा शॉट वेगाने धावला आणि कॅच ड्रॉप झाले. आता ओव्हर थ्रो देखील 2 धावा. नऊ धावा झाल्यात. अजून 25 धावांची गरज आहे. 17 बॉल 25. जगदीश प्रमोद साठी हा चेंडू डॉट बॉल. 25 धावा पाहिजेत येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. प्रमोदच्या बॅटमधून 1-2 बाउंड्री झाल्या ना तर धावा संख्येचं अंतर मात्र कमी केलं जाईल. जगदीश हा चेंडू आणि विकेट आली आहे. प्रमोद इथून आउट. तिसरा झटका आहे आई एकविरा कोल्हारे टीमला. जर लगातार 3 विकेट कमावल्या बॉलरने तर हनुमान पेमारे हंबरपाडा यांच्या वतीने 550 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जगदीश किमिया करेल का? कट केलंय आणि कॅच पकडली आहे. संभाजी इथून आउट. ज्याच्यावरती जबाबदारी दिली होती बंटी आउट झाली. माफी असावी, बंटी इथून आउट झालाय. ज्याच्यावर विजयाची जबाबदारी दिली होती, मागे ठेवलं होतं, बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज केला होता, तो बंटी इथून शून्यावरती आउट होऊन बॅक टू बॅक विकेट. आता बघायचं हनुमानजी पेमारे यांचं कॅश प्राइज 550 आणि ती तिसरी विकेट बॉलर जगदीश आपल्या खात्यामध्ये घेणार का? कारण सामना आता थोडासा अवघड होत चाललाय. 14 बॉल 25 रनची गरज आहे. 14 बॉल 25 जावा ट्रॉफी मध्ये. खरं तर आजचा दिवस आजची रात्र खरं तर कोणता संघ गाजवणार आहे बघायचा आणि उद्याचा दिवस कोणासाठी खास असेल. कारण विजयाची सकाळ, विजयाची खरं तर पहाट कोणता संघ आनंदाने मात्र साजरी करेल.
बॅट ब्रश झालाय, समोर खेळाडू आहे. एकच धाव रन झाली कंप्लीट. 13 बॉल 24 ची गरज आहे. या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे जगदीशचा. 13 बॉल 24 धावा. हा सामना ताब्यात येण्यासाठी खरं तर एक बॅटरची बॅटिंग. इथून आता संभाजीला पूर्णपणे या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी एका बाजूने रन्स त्याला करावे लागतील. 13 बॉल 24 पाहिजेत. जगदीशचा अंतिम बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. 13 बॉल 24. किंजल 11 अंबारपाडा, आई एकविरा कोल्हारे दोघांनाही या वर्षीच्या पहिल्या नाईट टुर्नामेंट मध्ये क्वालिफाय मॅच मध्ये जाण्याची संधी आहे आणि ही संधी कुठलाही संघ सोडणार नाही. दोघांचे अतोनात प्रयत्न आता सुरू. 13-24 शॉट संभाजीच्या बॅट मधून. सिंगल रन स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि ओव्हर कंप्लीट झाली. 2 ओव्हर मध्ये रन झाल्यात 11. 12 बॉल मध्ये रन्स पाहिजे 23. डीजे बजाव. बारा बॉल आणि विजयासाठी 12 बॉल 23 धावांची गरज आहे आणि पहिला बॉल निशांतचा चाललाय बाउंड्री लाईन पार करत. आता निशांतसाठी कॅश प्राइज आहे. जर का निशांतने ती विकेट हॅट्रिक कमावली तर हनुमानजी पेमार यांच्याकडून 550 रुपयाचा कॅश प्राइज. पण ही विकेट हॅट्रिक पेक्षा मॅच अत्यंत महत्वाची आहे, कारण 11 बॉल रन्स 19 पाव्यात. संभाजी आता पूर्णपणे आपल्या संघासाठी. शॉट भारी ऑन साइडला, खेळाडू तैनात आहे. एक धाव दुसरीसाठी. रिस्क घेतलीये. बघायचं आता काय घडेल. काय घडेल. भरपूर सस्पेन्स. जितेगा कोण, कोणाची हुशारी कामाला येईल बघायचं आता. हा जाईना, तो सोडीना आणि तिसरा पकडीना. कोण सोडेल, कोण धरेल आणि कोण पकडेल. पहिल्यांदा क्रिकेट मध्ये असं घडतंय. फर्स्ट टाइम इन क्रिकेट. एवढा वेळ, एवढा सस्पेन्स, कोणाची हुशारी, कोण बाजी मारेल इथे आता बघायचंय. पहिल्यांदा क्रिकेट मध्ये असं घडतंय. बराच वेळ खर तर संपूर्ण रात्र आम्हाला इथेच थांबावं लागेल की काय बघायचं.
खूप मोठा डिसिजन आहे आणि या महत्वाच्या डिसिजनची वाट सर्वजण पाहतायत. टेक्निकल टीम आणि तुमचे थर्ड अंपायर आपल्या तीक्ष्ण दृष्टीने बघत आहेत. हॅलो राजेश सर, इथे स्ट्राईक इकडे आउट नाहीये. ओके. बारा बॉल मध्ये 23 रन्सची गरज आहे आणि अशा परिस्थितीमधून तुम्ही बघू शकाल की येणाऱ्या 10 बॉल्स मध्ये वेगवान बॉल टाकला बॉलरने. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 18 धावांची. 9 बॉल आणि 18 धावा. शॉट वारी केलाय ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये खेळाडू पहिल्याच बॉल वरती. खरं तर अशा बॅट्समन कडून एक सिंगल आली आहे. 4 बॉल संपलेत, रन्स आलेत यावर मध्ये 6 आणि यावरचे 2 बॉल आहेत. आता या 2 बॉल्स मध्ये संभाजीच्या बॅट मधून बाउंड्रीज हव्या टीमला. आता जिंकण्यासाठी अजूनही 17 रन्सची गरज आहे. फुल टॉस, खराब चेंडू, मोठा शॉट, मोठा प्रहार, चेंडू सीमारेखा पार, सिक्सर. आणि या ठिकाणी अंपायरने रेफर मोमेंट, वीक मोमेंट. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. बघायचं या मोमेंटला सिक्सर आलाय आणि नो बॉल साठी देखील DRS चा वापर करण्यात आलाय. 8 बॉल 17 रनची गरज, 6 धावा तर 100% आहेत. पण आता नो बॉल आहे की नाही याचं चेकिंग केली जाईल. बॅट्समन कोणत्या पोझिशनला होता, चेंडू किती हाईट ने होता, हा डिसिजन अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तिसरे अंपायर, टेक्निकल टीम, जबाबदारी वाढली आता. कारण हा सामना आता एक रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलाय जिथे मात्र षटकार तर नक्की आहे. 8 मध्ये 17 होत्या. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. षटकार नक्की असेल, 6 धावा मिळतील. एक चेंडू आता शिल्लक आहे. चेंडू येतोय का बघा, अदरवाइज नवीन चेंडू प्रोव्हाइड करा. 8 बॉल 17 ची गरज होती, आज सिक्सर आलाय. 7 बॉल आता 11 ची गरज आहे. 7 बॉल आणि 11 धावा. बॉलर्सने खराब चेंडूचा मारा केला जिथे खरं तर संभाजीला एक नामी संधी आणि त्या संधीचं रूपांतर त्याने सिक्सर मध्ये केलं. असा उलटफेर होतो क्रिकेटमध्ये आणि गोलंदाजाने तो चेंडू दिलाय संभाजीला. 7 बॉल आता 11. अजूनही सामना फिनिशिंग टच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का, अशा परिस्थितीमध्ये ही मॅच आहे. गोलंदाज तयार.
गोलंदाज गोलंदाज आपल्या रणगतीमध्ये थांबलेत. पुन्हा जातील, पुन्हा मागे जातील, कारण सामना दोघांनाही जिंकायचा आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडितात, तेळही गळे, आणि आता बघायचं की कोण या मॅच मध्ये बाजी मारेल. 7 बॉल 11 फटका हवेत. विकेट किपर आलेत, पकडली कॅच. बिग विकेट. मॅच मध्ये टर्न ओव्हर कंप्लीट, आणि या विकेटने शेवटच्या ओव्हर आई एकविरा कोल्हारेला 11 धावसंख्येची गरज आहे. चला चला, टाइम टाइम जास्त होतं प्लीज. संकेत या बॉलरने जर हा सामना किंजल 11 अंबारपाडा टीमला जिंकून दिला तर या बॉलरसाठी हनुमानजी पेमारे यांच्याकडून 550 रुपयाचा कॅश प्राइज. 6 बॉल 11. 2 फलंदाज आहेत, 2 फलंदाजांवरती जबाबदारी आहे. हा सामना जिंकायचा, 11 रन्स करायचे आहेत. मयूर आणि बाबू. मयूर या खेळाडूला एक मोठी संधी आहे, मॅच जिंकून देण्याची जबाबदारी आहे. 6 बॉल 11 आणि शेवटची ओव्हर आहे. पहिला बॉल, चित्तथरारक मॅच. पहिलाच बॉल, फटका भारी आहे मयूरचा. एका टप्प्याने चेंडू चाललाय पवेलियनला सलामी देत. इट्स अ बिग मोमेंट, आणि सामना टर्न करणारा हा चौकार आहे. जिथे आता प्रेशर क्रिएट झालंय, या प्रेशरने कोणत्या टीमची आता घंटी वाजेल बघायचं. आमचे अंपायर खुरम भाईंचा बाउंड्रीचा इशारा. 5 बॉल रन्स पाहिजे 7. मैदानाच्या सर्व बाजूनी झोपलेले प्रेक्षक सुद्धा जागे झालेत. त्यांना माहित आहे की हा सामना जिंकणार कोण. झोप उडवणारा हा सामना. जे प्रेक्षक लाईव्ह बघतायत करतात त्यांना देखील अजून प्रेडिक्ट करता येणार नाही की कोल्हारे जिंकेल की अंबारपाडा जिंकेल, कारण हे क्रिकेट आहे. इथे एका बॉल मध्ये 6 धावा पाहिजे असेल तरी देखील होऊ शकतात, आणि एक बॉल मध्ये 1 पाहिजे असेल तरी देखील थांबवू शकतात. अशी मॅच आता. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी रन्स पाहिजे 7. पुन्हा एकदा शॉट आला मयूरचा ऑन साइडला. खेळाडू चेंडूचा वाट पाहत आहेत, आणि तोपर्यंत पहिली कंप्लीट आहे. पहिली रन कंप्लीट. 4 बॉल आता 6. 4 बॉल 6. मॅच जिंकण्यासाठी आई एकविरा कोल्हेरे ही तेवढ्याच पावलावरती उभी आहे, आणि त्यांच्या विरोधात किंजल 11 अंबारपाडा देखील. आता दोनही बाजूकडे टेन्शन आहे. दोनही संघ 50-50 अवस्थेत आहे. त्यामुळे आता 4 बॉल 6 धावा. बॅटरला देखील एक थोडासा स्पेस आहे, जिथे 4 बॉल त्यांच्याकडे आहेत आणि 6 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. बाबूच्या बॅट मधून मिड विकेटला विनिंग षटकार. हाय व्होल्टेज ड्रामा मध्ये, रोमांचक मॅच मध्ये आई एकविरा कोल्हारे संघ